नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी घणसोलीतून. घणसोलीत बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम हे सुरू आहे. आगीचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही. तर आगीची ही दृश्य समोर येत आहेत. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठत आहेत. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये. घणसोलीतील ही दृश्य. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून. कविता, काय अधिक माहिती समोर येते या आगी संदर्भात? नक्कीच प्रणिता, नवी मुंबईतील घणसोली येथे बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आपल्याला पाहायला भेटते. आगीचं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट असलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. एकूणच नवी मुंबईतल्या घणसोली शहरामध्येच ही आग लागल्यामुळे आग वाढू नये म्हणून अग्निशमन दलाच्या 5 गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आग विझवण्याचं शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दल करताना आपल्याला पाहायला भेटतात. आजूबाजूला छोटी दुकानं आणि इमारती असल्याने आग पसरण्याची भीती आहे, परंतु अग्निशामक दल जे आहे या 5 गाड्या घेऊन घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि अद्यापही कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती जी आहे ती समोर येते. कविता, किती वेळ लागू शकतो आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी? तसा काही अंदाज वर्तवण्यात आलाय का? नक्कीच प्रणिता, थोड्याच वेळापूर्वी जी आहे ही आग लागलेली आहे. आग मोठी आहे, त्यामुळे अग्निशामक दल जे आहे हे आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम करताना आपल्याला पाहायला भेटतंय. एकूणच 5 गाड्या ज्या आहेत त्या आतापर्यंत आग विझवण्यासाठी घटनास्थळी आल्या होत्या आणि अद्यापही थोडा वेळ आग विझवण्यासाठी लागू शकतो, अशा प्रकारची माहिती जी आहे ती अग्निशामक दल अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. कविता, या संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.